वरी याचे मन दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे कैसा जाती शुद्ध भाव शुद्ध भाव हात पावना वृत्ती हात पावना वृत्ती भावनावृत्ती अवघ्यांचा करुणी मेळा अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले डोळा रोखिले कैसा जाती शुद्ध भाव कैसा जाती शुद्ध भाव हात पावना वृत्ती हात पावना वृत्ती पावनावृत्ती पावनावृत्ती तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड लपुणी कोळ दावी देवा लपुणी कोळ दावी देवा लपुणी गोड दावी देवा लपुणी गोड दावी देवा जाते शुद्ध भाव कैसा जाती शुद्ध भाव कैसा जाती शुद्ध भाव कैसा जाती शुद्ध भाव पावना वृत्ती हात पावना वृत्ती पावनावृत्ती पावनावृत्ती प्रस्तुत प्राप्त म्हणजे सेवेसाठी निवडलेला म्हणून जरूर त्या पाठातील चातुर्मास्यातील आणि जगद्गुरु तुकोबार यांच्या देवळीकर गाठाच्या पट्टीप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं पहिलं चरण चालू आहे. तुझं वरी ज्याचे मन दर्शन द्यायचे आमचे एवढीच मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्त मागणी नाही. या अभंगामध्ये एवढीच मागणी आहे की देवा तुझ्यावर ज्या माणसाचं मन आहे त्या माणसाचं मला दर्शन व्हावं अशी एक मागणी. आपलं चाललंय देवावर मन कोण्या माणसाचं. आता देवावर मन लावण्यासाठी काय करावं लागेल आणि मन तर फार बावलं म्हणायचं बावलंच काही नाही. अशी कोणतीच वस्तू जगामध्ये म्हणा एवढी ताकद नाही. आणि सगळ्याला कारणीभूत मन, पाप करण्याला कारणीभूत मन, पुण्य करण्याला कारणीभूत मन, जन्म देण्याला कारणीभूत मन. मग हे मन तरी कसं आहे याच्या स्वरूपाचा विचार योग वासिष्ठामध्ये खूप खूप झालेला आहे. याच्या वशिष्ठ ऋषी निरुत्तर झाले बात. वशिष्ठ ऋषी रामप्रभू सारखा श्रोता कोणासारखा श्रोता त्याला रामासारखा श्रोता म्हटल्यापेक्षा राम परब्रह्म आहे. आणि परब्रह्म सद्गुरु आपल्या रामप्रभू असून सद्गुरूला शरण निघाले वशिष्ठाला. म्हणून वशिष्ठ भाग्याचे समजून घेतात. मी मोठा भाग्याचा जगाचा ब्रह्मांडाचा नायक माझा पुरोहित गणे माझा एक शिष्य म्हणून घेतो. मी त्याचा पुरोहित म्हणून घेतो. आणखी तेवढं भाग्य पाहिजे असं हे वराची वृत्ती असो नये. मी रामायणामध्ये भावार्थात नाही हे विषय तत्वार्थ रामायणाचा विषय आलेला आहे. तत्वार्थ रामायणामध्ये की रामाचा दशरथ राजाचा निरोप आला वशिष्ठाला की सद्गुरूनं इकडं यावं सभेकडे यावं. सभेमध्ये काही काम नाहीतर एरवी गुरुला आपल्याकडे बोलवायचा अधिकार नसतो पण शिष्याला. तुम्ही आमच्याकडे या असं अधिकार नसतो खरा नियमान. पण ते पुरोहित आहेत ना. सद्गुरू वशिष्ठ कोण आहे? पुरोहित. आणि पुरोहित म्हणल्यावर सभेमध्ये राजाचं काही काम असतं. ते पुरोहित म्हणल्यावर राजसभेमध्ये जावंच लागतं. तरी वशिष्ठ म्हणजे कोण आहे?
ते राष्ट्रपती आहे. वैशिष्ट्य म्हणजे कोण आहे? राष्ट्रपती म्हणलं तर काही अडचण नाही. पंतप्रधान राजा दशरथ म्हणजे राजा मधला असतो ना, राजा मधला असतो. दोन मंडळ असतात, एक वरलं मंडळ ते नियामक मंडळ आणि खाल्लं मंडळ असते ते कार्यकारी मंडळ. खाल्लं मंडळ कोणतं? कार्यकारी मंडळ. कार्य करणारं मंडळ आहे ते कार्यभाग पाहणारं मंडळ ते अष्टप्रधान मंडळ म्हणतात. किती प्रधान? अष्टप्रधान. त्याच्या सचिव आला, त्याच्यावरती सुमंत आला, दधीर आला, त्याचे काही शिवाजी महाराजांच्या काळात होते ना अष्टप्रधान मंडळ. शिवाजी महाराजांच्या काळात 8 जण होते आणि रामप्रभूच्या काळात 8 जण मेन मंत्री म्हणा की. तर ते अष्टप्रधान मंडळ ते नियामक मंडळ. नाही, कार्यकारी मंडळ. अष्टप्रधान मंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ आणि वरील नियामक मंडळ अष्टऋषी. वशिष्ठादिक, वामदेवादिक, जाबालिदिक, विश्वामित्रादिक, नारदादिक हे असे 8 ऋषी वर राहत होते आणि त्यांनी सांगावा निर्णय. त्यातले मुख्य कोण? पुरोहित वशिष्ठ. आणि वशिष्ठ ऋषी जे काही नियम सांगतील ते राजानं ऐकावं आणि पुन्हा राजानं कार्यकारी मंडळाला सांगावं, त्यांनी कार्य करून घ्यावं. असा नियम ते राजा. म्हणून खरे गुरु वशिष्ठ असूनही काही कार्यानिमित्तानं त्यांना सभेमध्ये मिटिंगला यावं लागत होतं ना. आणि त्या सभेमध्ये मिटिंगला यायचं म्हणजे मग ते रथात किंवा पालखीत बसून येत होते. गुरु महाराज त्यात पायाने यायचं नव्हतं त्यांना. त्यांच्या बंगल्यावरून सभेला यायचे. म्हणून दशरथ महाराजांना एक सेवक पाठविला आणि गुरुकडे जाय आणि त्यांना म्हणावं की राजानं सभेमध्ये बोलविले. बस मग ते गेला सेवक आणि प्रणाम केला वशिष्ठ महाराजांना. दंडवत खाली वाकून, जय हो वशिष्ठ महाराज, मी आलेलो आहे म्हटले राजा दशरथ तुम्हाला बोलवित आहे सभेमध्ये. एवढं बोलला. वशिष्ठ म्हटली हो म्हणले. हो म्हणणं निघणं त्यांना दम पडला नाही. वशिष्ठाला पायानंच निघा. आता पालखी किंवा रथात जावं, त्याच्याकडे ऐश्वर्य सगळं दिलं. राजाचे कुलगुरू येते, त्याच्याकडे सगळं ऐश्वर्य असताना पायानं निघाले. आणि पायानं निघाले असताना ते अरुंधतीनं विचारलं, हो थांबा थांबा थांबा, तुम्ही वशिष्ठाकडे दशरथ राजाकडे सभेला चालले ना? हो म्हणले, सभेला चाललो. पायानं काम चालले म्हणजे पालखी हे सगळं आपल्याकडे ऐश्वर्य असताना तुम्ही पायानं चालले? तर ते म्हणजे माझा कार्य जरी लहान वाटत असला अरुंधती, तुला हेतू महान आहे, तुला माहित नाही. त्या दशरथाच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहे आणि त्याचा मी कुलगुरू म्हणून घेणार आहे. एवढा मोठा असल्यामुळं बरं काय मला तिथं अभिमान गर्व काही वाटत, म्हणून मी पायानं चाललो. अरुंधतीला आपला हेतू सांगितलं. कार्य करणं काय कार्य काही असेल पण त्याच्या हेतूला महत्व. असे परब्रह्म रघुनाथ ज्या वेळेला वशिष्ठ ऋषींना प्रश्न विचारतात, तर हे मन महाराज कसं आहे, मन नावाचा पदार्थ कुठं आहे ते लावतो. जगाच्या आत आहे की बाहेर आहे, अणु आहे की बृहत, स्थूल आहे की सूक्ष्म, चंचल आहे अचंचल, चेतन आहे की जड आहे. मनाच्या बाबतीत असे प्रश्न म्हणजे असे प्रश्न विचारित वशिष्ठांनी उत्तर एका प्रश्नाचं द्यावं. शेवटी देत असताना त्यांना ते मनाबद्दल त्या मनाचं स्वरूप सिद्ध नाही करता आलं. तर मनाचं स्वरूप काय म्हणून सिद्ध करावं? त्याला स्थूलही म्हणता येत नाही, सूक्ष्मही म्हणता येत नाही, आताही म्हणता येत नाही, शरीराच्या बाहेरही म्हणता येत नाही, काही त्या मनाच्या बाबतीत सिद्धी करता येत नाही. रामप्रभू सारखा विचक्षण विचारणारा आणि वशिष्ठासारखे उत्तर देणारे एवढे मोठे तत्वज्ञ ऋषी सुद्धा त्यावेळेला रामाला म्हणले मी हारलो पडे म्हणले, तुर्त मी हारलो राम. तू जे पुन्हा पुन्हा मला विचारतोस त्या बाबतीत त्याचं स्वरूप सिद्ध करता येत नाही, म्हणून मी हारलो, मी तर हार खातो. पुढे विषय सांगत असला त्या अनुभवानं लिहावं लागेल म्हणले. मन तसं स्वरूप मन नाही सांगता येणार म्हणले, त्या अनुभवानं लिहावं लागेल. खरं तर मन म्हणजे नाहीच काही म्हणजे त्याची स्वरूपाची सिद्धी करूच काय. जसं वांजेचं लेकरू
आणि त्या वांगीच्या लेकराची जन्मपत्रिका करावी, त्याचे गुण, त्याचे रास, त्याचा वर्ग, हे काळ आहे का गोर आहे, किती आयुष्य, काय अमुक ढमुक, हे सगळं जन्मपत्र टिपून दिलं बामणानं. कोणाच्या पोरात वाघेला मुळात पोरग असतंय बाई. काय उपयोग आहे का सांगा बरं. वांजेच्या पोर काय पोरा वांजी केले का. हा नवीन भूमिका केकल कुपा येऊ कुसुमाचा पांडवा तर कवणी दे तू फेडावा. आकाशाच्या पोराचा दे तू फेडा म्हणजे आकाशाच्या पोर दिसत. वांजेच्या पोराची जन्मपत्रिका करणं शक्य नाही, त्याप्रमाणे मनाचा निर्णय करणं शक्य नाही. मग वाया म्हणे नाव एरवी कल्पनाची सावेव जयासंगे जीवदशा वस्तू. खरं तर मन उत्पत्तीला कारण कोण असेल तर कल्पना आहे. मनच नाही खरं तर ती कल्पनाच आहे. मन नसून ती काय आहे कल्पना. आणि कल्पना म्हणजे की पुन्हा आणखी ती कल्पना कुठून झाली अविद्येपासून झाली. कुठून झाली मग अविद्या कुणापासून झाली मग कल्पनेपासून झाली. कल्पना अविद्या हे जावळे दोन्ही एकच आहे. कल्पना अविद्या नावे दोन जरी असली वस्तू एक आहे. कल्पना म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजेच कल्पना. आणि ही कल्पनाच हे जगत उत्पत्तीला कारणीभूत आहे. मनाचं सोड सिद्ध करत असताना वशिष्ठ गुरुजी सांगितलं मन म्हणजे ब्रह्मदेव. कुठेतरी गाडगे गणित बसला ब्रह्मदेव ती नाही सांगायचे म्हटले. योग वाशिष्ठ सांगते अरे ते मन म्हणजे ब्रह्मदेव म्हणले. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पदार्थावर जाईल मन त्या पदार्थानुसार ते मोठं होतं. आंब्याचं झाड मोठं आहे तेवढं मन. मुंगी लहान घेतली तेवढंच मन. मुंगीच्या शरीरात सुद्धा मावतं लहान, हत्तीच्या शरीरात सुद्धा असतं ते महान. म्हणजे जसं या सृष्टीतल्या पदार्थाचा आकार असेल त्याच्याप्रमाणे ते मन. याचा अर्थ मन नाहीच आहे, ती कल्पनाच आहे. आणि ती कल्पना सृष्टीतले पदार्थ धारण करते. वास्तविक सृष्टी म्हणून काही पदार्थ आमच्या समोर नाही. संकल्पनी काढले वयाचे मनती चैतन्य झाले. हो गेले एक दिवसीय परिव्यापले लोकत्रय. हे तर त्या पुढच्या याच्यावर तुझवरी जाते मन. तुम्ही बोलले कवी की त्याला लागू पडतीच्या महात्म्याला. हो त्याच्यावरती मन आहे त्या. मग असं जे मन आहे त्या मनाचा निष्कर्ष करणं सिद्ध होत नाही असं मन. मग आता मन नाही तर पण सत्वायला एवढं खरंय ना नाही हे खरंय. जसं की स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपल्याला वाघानं तोडलं, वाघ चावला आणि दवाखान्यात नेलं. ज्या वेळेला ते दवाखान्यात जाग झाल्यावर हे सगळं खोटं हे खरंय. पण स्वप्नामध्ये ती व्यथा, ती भीती, ती खोटी का ती त्यावेळेला खरी की नाही. आणि त्यावेळेला खरी नसती तर ते ओरडलं असतं का बावळलं असतं का ते माणूस. झोपेतला माणूस मोठमोठ्या हाका मारीत होता अरे मला वाघ चावला याला मारा मारा धरा धरा असं म्हणलं असतं का ते. याचा अर्थ तितक्यापुरतं ते तसं त्या मनानं हे माणसं बेजार केलेली जीव. आपणच माणसं नाही, चिमण्या पाकडं हे इत्यादी सगळे हे माणसं हे सगळे जीव इत्यादी होत सगळे ह्या मनानं काय केलेले परेशान करून टाकलं. त्या कल्पनेनं परेशान करून टाकले. म्हणजे मन निर्माण झाले कल्पनेपासून. कल्पना अविद्या म्हणजे अविद्य कार्य नाही हे सगळं. अविद्यान माया कल्पना हे स्त्रीलिंग वाचक शब्द आले तर एकच ते तत्व आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. संमिती माया अविद्या कल्पना संमिती हे अशा प्रकारचे शब्द नवे नवे निर्माण होतात ते काय पदार्थ. किंवा पुल्लिंग वाचकातून शब्द निर्माण होतात ते ईश्वर अहंकार. लक्षात आलं की नाही. हे असे जे काही आणि शब्द पुल्लिंगातून निर्माण होतात पुरुषलिंगी वाचक त्याच पदार्थाचे ते वर्णन, त्याच पदार्थाचं ते वर्णन. आणि काही नपुंसक लिंगातून काही शब्द तयार होतात ते मन काय अशा प्रकारचे जे शब्द आहेत ना तर ते नपुंसक लिंगातून. हे पण सगळे एकाच पदार्थाचे हे नावे. अध्यात्म विषयामध्ये तुम्ही बारीक विचार केला हे सगळे एकाच पदार्थाचे नावे आहेत. आणि या पदार्थानं या कल्पनेनं अविद्येनं आपल्याला खूप बेजार केलेलं आहे. अशा प्रकारचं हे मन आहे.
आणि मनाची सिद्धी करणं शक्य नाही. म्हणून वशिष्ठ मुनींना आम्हाला सांगितलं. त्यावर आधी हरलो म्हणले, मी हरलो. कारण काय, ते वाचन वर्णन करण्यासारखा पदार्थ नाही आणि म्हणून हरलो म्हणावं लागलं तिथं. आणि रामप्रभू धर्मा विचक्षण विचारला, आपण हा पुन्हा संशय घेऊन. रामप्रभू हुशार होते विचारायला. पुढे पुढे रामाला मनाचं स्वरूप आपोआपच सांगत 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 त्यांच्या लक्षात आलं काहीही वस्तू नाही हे आणि ते मन लक्षात आलं की नाही, याला कारण कारणीभूत चेतन परमात्म तत्व आहे. चेतन परमात्म तत्व असल्यामुळं या सगळ्या कल्पना किंवा काय वरच्या उर्म्या ह्या निर्माण होतात. त्याच्यात एकमेव कारण म्हणजे कोणामध्ये प्रवेश करणार चेतन आहे. हे चेतनाच्या शक्तीवरच हे सगळं निर्माण झालेले आणि हे वाया आहे. ते काय आहे, उदकी झाली बाबुळी तर ती उदकाचीच नाही सापुळी ना. पाण्यावर झालेलं शेवाळ पाण्यालाच आवरण करतं, त्याप्रमाणे त्या स्वरूपावर हे आलेलं आच्छादन आपोआपच आलेले जेव्हा निर्माण झालं, कुठून निर्माण झालं, हे कसं कसं निर्माण झालं, हे काही आता विचार करायची गरज नाही. आणि आम्हाला हेच वशिष्ठानं सांगितलं योग वासिष्ठामध्ये, रामा ते मन कसं असेल तसं असेल, पण त्या मनाला जमीन हे आपलं करतो आणि मन थांबलं पाहिजे. मग त्याला आपण म्हणून गेलो मनाला मारावं लागतं आणि मन मारलं तरच त्या स्वरूपावर स्थिर राहतं, नाही तर राहत नाही. मन मारणे म्हणजे स्वरूपावर स्थिर होणे, हे त्याचा उपाय. मग याला मारायचं असेल जर तर शम काय वापरावा, शम. ते दमानं नाही, दम इंद्रियाला द्यावा. आणि शमाची मोकळ नाम कासरा. शमाची मोकळ मनाला द्यावी आणि इंद्रियाला दमाची मोकळ द्यावी. मोकळ नाम कासरा बरं, म्हणजे इंद्रियाला कासरा लावावं. कशाचा, दमाचा. डोळ्याला पाहायचं तेच पहा, काही फोन एकदम म्हणायचं मी हे पाहणार नाही. तू म्हणलास जरी पाहा वाटत असेल तरी पाहायचं नाही. जीवीला काही खावं वाटते, तू म्हणशील ते मी खाणार नाही. एकदम म्हणायचं बरं. सगळे इंद्रिय हात पाय हे सगळे आणि याला दमाची मोकळ द्यायची. याला प्रत्येक इंद्रियाला दम द्यायचा आणि दम देऊन त्याला तिथं थांबवायचं, रोखायचं. आणि मग मनाला क्षमाची मोकळ द्यायची. तुकोबाऱ्यासारख्या दिली तशी की नको नको म्हणा, कोणतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेगा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, ही अशी आणि क्षमाची मोकळ दिली संतांनी. रामदास स्वामीनं तर 205 श्लोक मनच गुरु म्हणून मानून केला. आपला गुरु कोण आहे, मनच आहे. आपला मित्र मनच आहे आणि आपल्याला शिकविणारा मनच आहे. म्हणून आपण मनाची दोषपणा करावा म्हणून मनालाच उपदेश केला. ते मनाचे श्लोक म्हणून एक ग्रंथ तयार झाला 205 श्लोकात. किती, हा. त्याच्यामध्ये सगळा उपदेश मनालाच केला. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरीच हरी पावितो. ज्याने निंदे ते सर्व सोडून द्यावे आणि ज्यांनी वंदे ते सर्व भावे करावे. तुम्ही बघा हे 205 लोक वाचून बघा, मग ते सगळं कळेल. अशी मनाला क्षमाची मोकळी दिली त्या मनाला. आणि क्षमाची मोकळी देऊन म्हणजे भक्ती. क्षमाची मोकळ म्हणजे काय, भक्ती. क्षमाची मोकळ देणे म्हणजे भक्ती कर मन वळविणे आणि वैराग्य त्याच्या सोबतीला असू देणे. वैराग्य सोबतीला असलं त्या मनाच्या, मग वैराग्यानं भक्तीनं ते मन आपल्या आटोक्यात आल्याशिवाय ते आपला दोस्त होते. दोस्त आपला दोस्त म्हणते. आणि मग जर ताकद असेल योग्यासारखी मग त्याला विरुद्ध करावं. ते आळभंगनाथासारख्यानं आळभंगनाथ त्यांनी विरुद्धपणा केला आणि विरुद्धपणा करून त्याच्या विरुद्ध जाऊन त्याची हटियाची गोष्टी मोडूनही टाकावी. तुकाराम महाराज एक अभंगात म्हटले हटियाची गोष्ट, त्या मनाची हटियानं गोष्ट मोडून टाकली ती ताकद होती त्यांच्या. कोणात, तुकाराम महाराज, ज्ञानोबराय आदी करून हे आळभंगनाथासारखे योगी लोक आहेत, यांच्या शक्ती होती मनाची गोष्ट दडपून टाकण्याची. आपल्याला ती दडपून टाकता येणार नाही, तिचा स्फोट करील ते मन. आळभंगनाथासारख्याने ती केलं ना, ते आपल्याला नाही जमणार. त्यांनी केलं ते. मनाला आवरण्यासाठी आपल्याला श्रम चांगला आहे, भक्ती चांगली आहे आणि त्याला वैराग्याची साथ द्यावी. आणि भगवंतांनी हे सांगितलं संशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चरम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्यानं ते गृह्यते.
देवगिरी ज्ञानेश्वरी भगवद्गीतेत तेच सांगू लागले कृष्ण अर्जुनाला, अर्जुना असंशय महाभाव. अर्जुन म्हणला होता चेंचन हि मग कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायुरेव सुदुष्करम. देवा तू म्हणतोस की अभ्यास करा, पण अभ्यास करण्याला कारणीभूत हातात तर मन पाहिजे, आणि मन तर चंचल आहे. मन चंचल चपळ, जाता येता नव्हे वेळ, चंचल हे मन कृष्ण, हे कृष्णा हे मन चंचल आहे. प्रमाथी बलव दृढम, याला आवरण मोठं अवघड आहे. काय म्हणून कैसे केवढे पाहो जाता तरी न सापडे, तरी राहटाव्या थोडे या. बरोबर आहे ना? हो, हे मन तापडे. प्रमाथी बरोबर बरं काय, प्रमाथी बळ होतो तस्याहम निग्रह म्हणणे वायुरी सुद्ध, म्हणजे त्याला निग्रह करणं वाऱ्याला निग्रह केल्यासारखा आहे. म्हणजे वारा धरला, आम्ही वारा अडकून धरला, कोंडून टाकला. वाऱ्याला पकडणं सोपं नाही, त्याहून मनाला सोपं पकडणं अवघड आहे. असं आवडून असं म्हणणं आल्यावर देव म्हणले याच्यात संशय नाही. असंशय महाबाहो, याच्यात संशय नाही. महाबाहो म्हणजे अर्जुना, महाबाहो शत्रू दमन करण्याचे हात आणि धष्टपुष्ट आहे, म्हणून त्या अर्जुनाचं एक नाव आहे महाबाहो. अर्जुनाला देव ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीत महाबाहो म्हणतात ना, महाबाहो. संस्कृत मध्ये पुष्कळ ठिकाणी महाबाहो अर्जुनाला नाव आले महाबाहो. त्याचं कारण ते महाबाहो म्हणजे शत्रू दमन करण्यात त्याचे हात आणि तयार होते, धष्टपुष्ट होते महाराज. 12 घंटे युद्ध करीत होता, दोन दिवस युद्ध सारखा करीत होता, तरी हाताला कंटाळा येत शस्त्र जोडणं, तयार करणं, बाण धनुष्यावर लावणं, हे बाण हे ते. मराठ्याला हाताला थकवा येत नव्हता. आपल्याला जास्ती काम केलं की हात दुखायला येत नव्हतं आपण. असा आवडून म्हणून महाबाहो असंशय महाबाहो. हे संशय धरण्यात काही संशय, असंशय महाबाहो म्हणून दुर्निग्रहम जलम, मनाचा निग्रह करणं अवघड आहे. पण काय म्हणले, अभ्यासेन तू कौंतेय, हे कौंतेय अभ्यासेन तू, आणि वैराग्यानं जिकडे येते. हे वैराग्यानं अभ्यासानं आपल्या आटोक्यात येते. याचा अर्थ भक्तीकडे लावावं मनाला, आणि त्याच्या साथीला नुसती भक्ती देऊ नये, वैराग्य. आपण भक्ती द्यायला होतो इथं कमी पडायला ना, मग ते तर आणखी दूध पाजून पोशीला साफ पाहिजे. दूध पाजून पोशीला आपण काय यात्रा केल्या नाही, पंढरपूरच्या वारीला जात नाही, सोहळ्याला पायानं जात नाही, दर्शन देवाचं घ्यायला जात नाही. हे सगळं आपण भक्ती करतो तर शिव लक्ष संसार. पण तिच्या साथीला त्या भक्तीच्या वैराग्य नाही, भक्तीच्या साथीला वैराग्य नाही. मग ज्ञान जन्मतो, ज्ञान जन्मत नाही, ज्ञानाचा अभाव. भक्तीच्या साथीला काय पाहिजे, वैराग्य. भक्तीचा नवरा आहे वैराग्य. भक्तीचा नवरा कोण आहे? एकीकडे भक्तीचं लेकरूही सांगितलंय शास्त्रामध्ये, वैराग्य भक्तीचं लेकरू, आणि एकीकडे भक्तीचा नवरा वैराग्य. बरोबर. आता विठ्ठलपंत कोण? आळंदीचे विठ्ठलपंत ज्ञानवरांची बाप वैराग्य. आणि रुक्मिणी माता कोण? भक्ती. कपिल महाराज कोण? नाही, ज्ञान. याचा बाप कर्दम वैराग्य. त्याची आई जी होती भक्ती. आणि भक्तीच्या वैराग्याच्या पोटी जन्माला आलं ते ज्ञान. कपिल आली, ज्ञानोबा आली, हे सगळे ज्ञान पोटाला आले कोणाच्या? भक्तीच्या वैराग्याच्या. हे झालं हो, पण पुढे भक्ती नाही धरली हाती. माऊलीच्या मागे लेकराची हारी, माई संग माईच्या मागे लेकरे आल्याशिवाय, त्याप्रमाणे भक्ती माऊली तिच्या मागे लेकर येते. कोणते? वैराग्य. पुढे भक्ती नाही धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. शिर केली त्याची फळे होती, सिद्धांनी लावले पंथीला केले उपकार सांगवे काय. म्हणजे भक्तीच्या मागे लेकर येणार. मग भक्तीचे लेकर मानलेत काही ठिकाणी, वैराग्याची ज्ञानाची, आणि काही ठिकाणी भक्तीचा नवरा मानलाय वैराग्य. असं सिद्ध वैराग्य आहे ते भक्तीचा नवरा आहे, आणि साधक वैराग्य आहे ते भक्तीचं लेकरू आहे. मग आपल्या संग भक्ती करत असताना वैराग्याची जोड पाहिजे. पण आपण भक्ती करतो, पण आपल्या संग वैराग्य बिलकुल नाही.
आणि बिलकुल नसल्यामुळं वैराग्य. भक्ती करूनही त्या मनाला विषयाचा दूध पाजल्यासारखं व्हायले. मग सर्पाला दूध पाजल्यावर ते पुष्ट होणार का कसा होणार? मग आपलं मन विषयात चावट बनायले की नाही बनायले? हा, त्याच्यामुळे म्हणले त्याला पोषक वातावरण द्यायला ना कोणीकडे. हा, आपण त्याला वातावरण पोषक द्यायला ना. हे सगळं कुटुंब हे ते विषय हे ते यात्रेला गेले तरी विषयच आहे की दुसरं काय आहे? दिसायली भक्ती तुम्हाला भगवंताच्या पाया पडणं, हे करणं, भजन करणं, उडे आणणं, हे सगळं जरी दिसत असेल तरीही त्या आपल्या सोबत आपलं सगळं कुटुंब परिवार हेन ते म्हणल्यावर काय व्हायली? भक्ती व्हायली तुमची, तरी पण तिथं वैराग्य आहे का? आणि वैराग्य नसल्यामुळे विषयातलं मन विटायले काय? बावलट बनायले की नाही जास्त? हे कसं बनायले? बावलट बनायले. मग बावलट बनल्यावर मन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार. तुमचा घात करील नेमाचा पाडील. मी आलो रायाचा दोषी. मला वाटतं येत आहे ना अभंगाची सुरुवात मनाजी पाटील. हा, विश्वास धरू नका त्याचा. घात करील नेमाचा पाडील फसी, मी आलो रायाचा दोषी. बरं ऐका दादानो, हे फसी म्हणजे फसगत करील तुमची बघा. त्याच्यासाठी त्याला वैराग्य एक संग राहू द्या. हो, भक्ती करत असताना मनाला काय राहू द्या सगळं? आणि वैराग्यानं भक्तीनं जर ते मन ईश्वराकडे गेलं आणि मग ते गेल्याच्या नंतर वैराग्यासहित मग आज ना उद्या तिथं ते मरून जाते म्हणजे स्वस्वरूपाकारच होऊन जाते. कसं होते ते? आता कुठे धावे म्हणून तुमचे चरण केली आहे. भाग गेला न गेला अवघा झाला आनंद. एक बार पाय पायी पांडुरंगाची तुकारामाला हे अनुभव आलाय. आणि बरोबर झाली या दर्शन काय गोष्ट. आणि लोकायला मग ते प्रवृत्ती वाक्यातून बरं आहे ना वाटतं. दर्शन पांडुरंगाचं झाल्यावर मागील परिहार पुढे नाही. हे केस आहे म्हणलं किती व्हाय गेलं दर्शन? किती व्हाय गेलो? एक बार गेलो दोनदा तरी दर्शन घेतले करत नाही. एक बार गेले का नाही दोनदा तरी. काच्या वारीत कसं घेतलं नाही हीच कमाल करायला घेतलं ना मुख दर्शन घेतलं. ते मुक नाही पाया नाही घेतलं. कालचं इकत होतं महाराज. कालचं इकत होतं ना 36 तास लावला बारीला. मग लागायचं ना. दुसरं काम इकत होतं होतं ना. हे इकतचं जमत नाही ना. कोणती कोणती करावं लागलं रे. दुसरं काम होतं झाले दर्शन. त्याचा विचार आपण पुढे होणार. दर्शन शब्द आलाय किती जाणे महाराज. एक लक्षात ठेवा, वैराग्य मनाच्या संगतीला भक्ती करत असताना वैराग्य लागतं. आणि वैराग्य असलं तरच त्या मनाची कमकुवतता होते. वैराग्य नसेल किती भक्ती केली असली तर मन उलट धष्टपुष्ट नाही. जसं सरपचा पोसून त्याला दूध पाजल्यासारखं या विषयाचा तारा देणं म्हणजे त्या मनाला. त्याच्यासाठी वैराग्याची मोकळ द्यावी लागतो. वैराग्याचा कासरा थोडा लावावा लागतो. आणि वैराग्याचा कासरा लावला भक्ती करत राहिलं की आज ना उद्या मग ते काय त्याचा स्वभावाची एक नीती म्हणजे. देव म्हणले अर्जुना या मनाचे एक बानी घे. एक बा नाही अर्जुना याचं एक मात्र चांगले आहे. मग काय चांगले? जे टिकिल्या गोडीच्या खाया सोके, जे जे गोडी पकताल त्या त्या ठिकाणी ते सोपत आहे म्हणजे लकत आहे. नाही रमत आहे नाही लकत आहे. पुन्हा लग्न वेगळं रमणं वेगळं. माणसं म्हणजे लकलं होते आता. काय कुत्रे असो मांजरे असो लकलं की नाही एकदा तसं आपलं मन बी लकत आहे. तुमचं काय लकलंय कोणाचं बी लकलंय. कोणला कुठे लकलंय? हा तिथं लकलंय. आणि प्रत्येकाचं तिथंच लकलंय महाराज. पण आपण तसं नाही. त्याचा स्वभाव आहे ते. तुम्ही इकडं जर लावलं इकडे लकत आहे ते. इकडचं सोडून देत आहे ते. आणि इकडचं सोडून देऊन त्याला कळत आहे की इकडं खरं नाही आपलं कल्याण, इकडंच खरं कल्याण आहे. पण ते एवढंच आहे की त्याचं स्वरूप इकडे गेल्यावर राहत नाही म्हणून इकडे लवकर बसत नाही. जशी मासी सर्व पदार्थावर बसते पण इष्ट्यावर बसत. तिला माहिती आहे ह्याच्यावर बसल्यावर आपला काटा निघणार आहे. जसं मासीला ह्या इष्ट्यावर बसल्यावर तिचा काटा निघते.
ती बरंच मग बाकीच्या पदार्थावर ती बसतीये जाळा बसभर म्हणावं तिला तिकडे येतच नाही फिरकून तिला कळतंय सगळं शेगडी लावूया शेगडी जात नाही ती मुंग्या नाही त्याला माहिती आहे तुम्हाला कदाच येत हा त्या बारू मला कालच म्हणलं ते तुपाचं डबकं म्हणलं ते पकडायचे तुम्ही राहतं तुपा तिथं मुंग्या तिथे घोर नाही म्हणलं तिथे गौरी राहलं त्या गरमीनं मुंग्या जात नाही गौर हा म्हणजे ते त्याला माहिती आहे त्या प्राण्याला सुद्धा इथे मला तसं मनाला माहिती आहे की भगवंताच्या स्वरूपाकडे गेल्यावर आपलं स्वरूप शिल्लक राहत आपण मरून जातो मग ते स्वरूपाकार होते मन कसं होते हा त्याला मग तन मन उठते मला वाटते जेणे भ्रांतीपासून शांतले हा गुरुवाक्य मन धुतले धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवणिया बरोबर आहे हो मला वाटते असे आणि श्लोक तत्बुद्धयस तदात्मानस तनिष्ठा तत्परायणा हे बघा श्लोक भगवद्गीते काय तद्बुद्धयस तदात्मा अर्जुना तदात्मान होय तदात्मा म्हणजे मन त्याच्या स्वरूपाकडे लावता जात नाही एकदा का मन तिकडं लावलं की काय मग काय नाही ते मन स्वरूपाकारच होऊन जाते मन मनपणाला शिल्लक राहत नाही योगाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात उन्मन झालं काय झालं उन्मन योगी भाषेत म्हणतात त्याला उन्मन झालं आणि भक्त भाषेत म्हणतात मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून कैसे नृत्य आले का मन राम अरे मन रामच झालं नाही रामाच्या स्वरूपावरच हे अध्यस्त आहे जैसे समुद्री लवण न पडे हो तवची वेगळे अल्प आवडे हो मग होय सिंधूची एवढे मिळे केव्हा हो बरोबर मग समुद्राकारच झालं ते समुद्र एवढंच होतं लवण ना मीठ समुद्रात टाकलं की समुद्र पाण्यात टाकलं जेवढं पाणी तेवढा कार होते ते त्याप्रमाणे मन ब्रह्मरूप होते मन पण शिल्लक राहत नाही आणि हे अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूपच असतात खरा विचार केला तर बरं त्याच्यामध्ये अधिष्ठान साकारच असावं असं काही नाही निराकार या म्हणजे अधिष्ठानावर साकार भास होतो अध्यस्त वस्तू साकार दिसते अशी काही अडचण नाही जसं की रज्जू म्हणजे दोरीवर भासला सरतो अधिष्ठान कसं साकार आहे की निराकार आहे दोरी साकार आहे साकार दोरीवर साकार सर्प भासला बरोबर आहे मग साकार वस्तू अधिष्ठान आणि अध्यस्त ते साकार भासलं बरं साकार नव्हतं ते पण भासलं म्हणजे तिथं प्रातिभाषिक सत्ता आहे ना रज्जू सत्ता कोणती आहे व्यावहारिक आहे आणि सर्पात सत्ता कोणती आहे प्रातिभाषिक आहे ठीक आहे मग हे साकार अधिष्ठान होतं म्हणून साकार अध्यस्त भासलं पण तसं काही नाही आकाश आकारवान आहे का आकाश आकाशाला रंग कुठे आहे किंवा आकार कुठे आहे नाही मग आकाश निराकार आहे आणि निराकार आकाशावर नीलता रंगाचा आभास होतो की नाही मग अधिष्ठान निराकार आहे तरी निळ्या रंगाचा भाग मात्र साकार होतो की नाही त्याच्यावर हा नियम आहे त्याप्रमाणे चेतन परमात्मा तत्व निराकार आहे त्याला आकार नाही आहे त्याला आकार नाही आहे त्याच्यावर अधिष्ठान भासणार आहे मायेला सुद्धा कुठं आकार आहे तिला आकार नाही हा तिचं कार्य साकार कोणाचं मायेचं म्हणजे अधिष्ठान निराकार जरी असेल तर साकार जगत अध्यस्त भासण्याची शक्यता आहे तिला कोणी नाकारता येणार नाही किंवा नाकारणं बरोबर नाही असा त्याचा अर्थ जाऊ द्या इतकं खोल म्हणजे लोकांना हे कळणार नाही का कळेल हे मी बोलायला काय कळत नाही आता जे बोलू लागलो ते कळत आहे का कळत नाही अवघड त्याच्यासाठीच विचार करायचा
विचारसागर वरती प्रभाकर कोणते जसे हे ग्रंथ आहेत हे विषय यौवातिष्ठ हे विषय त्या ग्रंथ आहे ते असं मी जे बोलायलो ते मला वाटते हे त्याच्यातले की ब्रह्मविद्या रहस्य कोणता ग्रंथ ब्रह्मविद्या रहस्य त्यातला हा विषय बोललो विचारसागरा सुद्धा हे विषय ते ब्रह्मविद्या रहस्यातलं बोललो हा आलाय पण वेगळ्या रूपाने विचारसागर आलंय की पण वेगळ्या रूपाने आले मग आता असं हे मन अधिष्ठान परमात्मा तत्व आहे या मनाचं अधिष्ठान खरं कोण आहे कल्पना अविद्या अविद्येचं कोणतं माया मायाचं महत्त्वाचं कोण परब्रह्म असू द्या ना परंपरेने जरी असेल तर अधिष्ठान कोण आहे ब्रह्म आणि त्या ब्रह्म या अधिष्ठानावर भासणार हे मन अध्यस्थ जर आपण त्याच्याकडे लावलं तर तदाकार झाल्याशिवाय आणि अध्यस्थ वस्तू अधिष्ठान रूपच असते दोरीवरला सर्प कुठे गेला भासलेला दोरीरूप झाला त्याप्रमाणे जगत भासलं या मनानं आपल्या जगताचा भास झाला तर ते मन कुठे गेलं मन ब्रह्मात लीन झालं अधिष्ठानाकडे गेलं अधिष्ठान रूप झालं मग असं अधिष्ठान रूप मन ज्याचं झालं मन त्या महात्म्याचं वर्णन या अभंगात असं अधिष्ठान रूप झालेलं ज्याचं मन आहे या महात्म्याचं ना त्या महात्म्याचं वर्णन या अभंगात आहे तुझवरी ज्याचे मन दर्शन दे त्याचे मला एकच म्हणायचे देवा तुझ्यावर ज्याचं मन आहे ना त्याचं मला दर्शन दे आणि त्या स्वरूपावरच मन असतं खरं तर सांगतायचं मला तिथून मन काळ्यानं निघत नाही संतांचं तिथंच मन बसलेलं असतं म्हणून तर ज्ञानवरावी ते शिकवायचं ऋणू झुनू रे भ्रमरा हा आणि सांगितलो अवगुणू चरण कमल धरू रे भ्रमरा आणि भोगी तो निश्चळू चरण कमल दळू चरण कमल दळ म्हणजे परब्रह्म आणि मनरूपी भ्रमरा तिथलं तो आमोद सेवन कर असा मौली उद्देश करायचे बरं काय म्हणजे आणि मग असं परब्रह्माच्या नाही का अधिष्ठान म्हणजे भगवान परमात्मा परब्रह्म त्याच्या पायावर मन राहणं हे तुझे चरणी मला वाटतंय आता आम्हाला इथे करी तुझे पाय चित्ती हरी उपदला भाऊ नाही पण हे मला वाटतंय तुझे पाय चित्ती धरी माझं मन तुझ्या पाया माझे मन लागो तुझे चरणे आहे की नाही माझे मन लागो तुझे चरणे आहे ना असंही वर्णन आहे म्हणजे त्याच्या पायावर पाय नामाधिष्ठान त्या परब्रह्माला पाय कुठे एक तर अधिष्ठान परब्रह्म आणि अधिष्ठान परब्रह्म जगताचं त्या ठिकाणी मन जाणं गरजेचं आणि जिथं गेलंय ते महात्मा ते कोण आहे तो मनुष्यासारखा आवडे तरी मनुष्य तो दयानं जोडे एकनाथी भागवत मनुष्यासारखा वागत असला तरी त्याला माणूस म्हणत नाही जननी शेती जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब हो त्याच्या पुढं पूर्वार्ध तो मनुष्यासारखा तरी आवडे हो तरी मनुष्यत्व तया न घडे जैसा जळा माझी न बुडे भानुबिंब वा 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 नाथराव ज्ञानेश्वरी चित्त देऊन वाचते काय त्यावेळेला ज्ञानेश्वरीच्या गोव्या नाथराव इतकं कोणी देत नाही इथं मला देते कोणी तुमचा एक आता कमी झालाय आता अरे ना असा मनुष्यासारखा जरी दिसला माणूस तर ते मनुष्यत्व त्याला म्हणतात असं त्याचं मन परब्रह्मा स्वरूपावर लीन झालेलं आहे काय त्याचं दर्शन मला दे म्हणजे असं जे वर्णन आहे ते महात्मा त्याने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले भोगिता भोगिले भोगे जात यज्ञाची खाई बैसला पण सर्वत्र तोची गेला ते असो विश्व झाला अंगेची त्याच वय ब्रह्मरूप झाला तो महात्मा मग असा ब्रह्मरूप झालेल्या महात्म्याचं दर्शन मला दे म्हणून त्या रंगात गुरी परभणीकर सुद्धा तेच होते तुझवरी त्याचे म्हणून इतकंच नाही आमचे मोतीराम महाराज त्याचे
तोंडानं ब्रह्मज्ञान सांगत नव्हते, त्यांना सोडता नव्हती का होती हे म्हणायचं नाही. काय आपल्याला काय कळलं त्यांचं महात्म्यानं, पण तोंडानं सोडता नव्हती, पण वृत्तिमत ब्रह्माकार होती असं लोक सांगतात. म्हणजे गुरुजीनं सुद्धा वर्णन केलं म्हणा कोणाचं, मोतीराम गुरुजी सुद्धा म्हणले म्हणा चांगला आहे म्हणजे गुरुजी मानित होते म्हणून म्हणला. आणि मोतीराम महाराज तर त्यांना मानित होते. मोतीराम महाराज त्यांना गुरुजीला मानित होते. मोतीराम महाराज महात्म्याला महात्मे मानित असतात महाराज. आणि खरे महात्मे एकमेकात वैमनस्य झगडा वेगळा करत नाही. आता ते महाराज म्हातारे एकमेकाला घडले ते जमतच नाही. त्याला महाराज घेते डोळे डोळे त्या गेला की ते नाही जमतच नाही. आता त्या महाराज यायचं जमत नाही. कुत्रे काय महाराज मंत्री तंत्री शास्त्री यांचे कधी न पटते असं एक ठिकाणी वर्णन आहे. मंत्र्याचं जमत नाही, शास्त्राचं जमत नाही, कुत्र्याचं जमत नाही. तसं काम झाले. पण तसं नव्हतं ते. आमचे रंगनाथ गुरुजी कड गेले मोतीराम महाराज गुरुजीनं कीर्तन ठेवलं म्हणून तिथं परभणी मोतीराम महाराज गेले पाया पडले गुरुजीच्या त्यांच्या पाया पडले. तर मग काय होते तर गुरुजी म्हणले मोतीराम महाराज म्हणले मला काय गुरुजी तुम्ही येण्यामुळे याला ब्रह्मज्ञान सांगतात तुमचा उपकार लोक अहो सांगणारी माणसं सुद्धा वेदांत बोलतात परभणी. अहो सांगणारे येण्यामुळे वेदांत बोलले जातो तुमची काम. ते म्हणले खरे मोतीराम महाराज मी जरी ब्रह्मज्ञान सांगतोय तरी पण ब्रह्मज्ञान ऐकण्याची भूमिका जी भक्ती लागते ती भूमिका घर काय तयार करण्याचं काम तुम्ही करा. म्हणजे तुम्ही भक्ती लोकांना शिकवतात असं. म्हणजे भक्ती कोणी शिकवा मोतीराम महाराज. आणि भक्ती शिकवून पोऱ्या तयार झाल्यावर म्हणजे अंतःकरण शुद्ध झाल्यावर ज्ञान कोणी सांगावं गुरुजीनं. मानलं का नाही नित्याला. म्हणजे लोकांना तुम्ही भक्ती शिकवितात मानलं. आणि मोतीराम महाराज भक्ती शिकविली नाही कधी. हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग गळी करायचा. महाराज गावगाव फिरून पायानं जाऊन कसं गाड्या का मोठ्या गाड्या काय होतं महाराज एक तर गाडी बैल नाही तर पायी प्रवास. आता ते ताब्या संघ होता म्हणून दोरी त्याला बांधलेली त्या ताब्याला दोरी कुठे हिर दिसली त्या आपण तांब्या हिरीत बुडवायचा दोरीनं काढायचं पाणी आणि ते प्यायचं म्हणून मोतीराम महाराजांना. आणि चालले दुसऱ्या गावाला पडशी घेऊन त्याच्या संघ मोतीराम महाराज हे शिचे मागं मागं चालायचे आणि पायाने गावात तेव्हा कीर्तन करायचं मोतीराम महाराज. असं होतं मोतीराम महाराजांचं. आणि रात्र कीर्तन होणार. दिनरजनी हाती संतान गोविंदाचे संसाराच्या नावे घालून शून्य आणि वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजनी हे धवळीले जगन चुकविला राग कळी काळाचा. असा अधिकार आपल्या मोतीराम महाराजांचा होता. म्हणजे भक्ती शिकवली मोतीराम महाराजांनी ज्ञान सांगितलं गुरुजींनी जोड होता ह्या दोघांचा. आणि तिथं गेल्यावर मग ते आणि कीर्तन केलं म्हणे परभणी मोतीराम महाराजांनी कीर्तन केलं मस्त उगा. आणि कीर्तन झालं तर ते गुरुजी होते मोठे बसलेले त्या कीर्तनाला. आणि मग ते वेदांत ऐकणारा एक विचक्षण श्रोता ते कीर्तन झाल्यावर मोतीराम महाराज गेल्यावर म्हणला गुरुजीला महाराज कीर्तन केलं मोतीराम महाराजाच्या कीर्तनात ब्रह्मज्ञान काहीच नाही. ज्ञानाचा विषय काही असं म्हणला म्हणजे तर गुरुजीला राग आला. कसा राग आला बघा ना. आता गुरुजी ब्रह्मज्ञान सांगत होते तरी पण ते म्हणजे मूर्खा नुसतं ब्रह्मज्ञान तोंडून सांगून टोकलं काय करायचे. अरे बुवा ब्रह्मज्ञान सांगत नाही पण वृत्ती त्याची ब्रह्माकार आहे. काय म्हणले बुवा तोंडानं ब्रह्मज्ञान जरी सांगत नसला तर त्याची वृत्ती कशी आहे ब्रह्माकार वृत्ती. आणि ब्रह्माकार वृत्ती असणं म्हणजेच तुझं बरी ज्याचे त्या स्वरूपावर ज्याचं मन आहे ना मग अशा महात्म्याचं दर्शन मला व्हावं अपेक्षा ही. आता उद्या त्याला आपण दर्शन कशाला म्हणतात याचा विचार करू. कोणाचं दर्शन पाहिजे बरं काय साहेब
रंगनाथ गोळी परभणीकर, मोतीराम महाराज फळेकर, ज्ञानोबा तुकाराम महाराज नामदेवराय हे संतच आहेत ना. मग हे देवावर देवा या लोकांचं मन आहे. कुठपर्यंत आपण धरायचं आपल्याला माहितीप्रमाणे, आपल्या माहितीप्रमाणे बरं काय. आता कोणी सांधीपादित असतील ते आपल्याला काय माहिती आहे त्याच्या देवावर मन ठेवणार आहे. पण आपल्याला ठळक बातम्याप्रमाणे माहिती आहे कोण ज्ञानोबा तुकोबाराय नामदेवराय मीराबाई सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ सावता महाराज हे निंबराज बोधले महाराज हे मागच्या काळात ते होऊन गेले आणि आजच्या काळामध्ये होऊन गेले. मागच्या काळात ते मोतीराम महाराज रणावली परभणीकर दादा महाराज साखरे आळंदीकर जोग महाराज हे लोक देवावर मन असणारे लोक आहेत. हे आपल्याला इतके माहिती आहेत. आणि आजही असते जगामध्ये का नाहीत का देवावर मन ठेवणारे. पण आपल्याला काय माहिती कोण देवावर मन आहे कोणाचं ते. पण इतकंच खरंय देवावर ज्याचं मन आहे तो महात्मा, तो संत. लक्षात आलं. आणि अशा संतांचं मला दर्शन दे एकंदरीत मागायचे. मला वाटतंय संतांचं दर्शन पायावर मस्तक ठेवणं. मोतीराम महाराज होते त्या काळात, मग बऱ्याच लोकांना दर्शन झालं असेल ना त्यांचं. नाही झालं. गुरुजींचं दर्शन बनला लोकांना असेल त्या काळात. म्हणजे जेवढे जेवढे लोक होते गुरुजीच्या काळात आणि जेवढे जेवढे गुरुजीच्या पाया पडत होते त्यांना दर्शन वा. असंच वाटतंय ना. आता 30 लाख लोकांनी दर्शन घेतले. हा पांडुरंग होय मन नाही ना तिथं. दर्शन ठेवतो. मन आणि तुझवरी ज्याचे मन तर दर्शन दे. आता उद्या दर्शन या शब्दाचा विचार करू. मन कोणावर आहे देवावर मन कोणाचं आहे कळलं ना. संतान. आणि कसं ते मन आहे देव कोणता परब्रह्म आहे आणि परब्रह्मावर ज्याचं मन आहे म्हणजे ब्रह्माकार वृत्ती झालेली जे महात्मे आहेत त्यांचं मला दर्शन एकंदरीत सरळ अर्थामध्ये असं म्हणायचं. त्याचा विचार उद्या करू.